आम्हा सर्वांचे मार्गदर्शक, दत्त नागरी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन तथा सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक माननीय श्री बाबासाहेब माळी आपणास जन्मदिनाच्या मंगलमय शुभेच्छा। शुभेच्छुक श्री दत्त नागरी पतसंस्था डफळापूर, तालुका जत, सर्व संचालक, सभासद, कर्मचारी, पिग्मी एजंट व कर्जदार तसेच सर्व ठेवीदार डफळापूर, तालुका जत। आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। दत्त नागरी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन माननीय श्री बाबासाहेब माळी यांचे जत तालुक्याकरता मोठे योगदान। श्री दत्त नागरी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन तथा सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक माननीय श्री बाबासाहेब माळी यांचे आदर्श कामगिरीचा जत तालुक्याकरता योगदानात सिंहाचा वाटा म्हटलं तर वावगं ठरणार नाही। सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेणाऱ्या माननीय श्री बाबासाहेब माळी यांचा संघर्षमय प्रवास एक कुतूहलाचा व आदर्शवत बोध घेण्यासारखा आहे। युथ डेव्हलपमेंट येथील शिपाई ते जत येथील नामांकित पतसंस्थेचे विद्यमान संस्थापक चेअरमन असा त्यांचा यशस्वी व संघर्षमय प्रवास सर्वांनीच पाहिला आहे व अनुभवलाय। जत तालुक्याच्या अर्थकारणातील अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री दत्त नागरी पतसंस्थेची डफळापूर इथं स्थापन करून आदर्शवतरित्या प्रगतीकरिता त्यांनी आपल्या जीवनाचा रात्रीचा दिवस करत कठोर मेहनत घेतली व ही दत्त नागरी पतसंस्था आज रोजी सक्षमरित्या जत तालुक्यासह इतर ठिकाणी यशस्वीरित्या घौडदौड करत असल्याचं चित्र दिसून येत आहे। त्यांच्या या संघर्षाच्या काळात जतचे माजी आमदार माननीय श्री विक्रमसिंह सावंत यांनी श्री माळी यांच्या संघर्षमय जीवनाला वेगळीच कलाटणी दिली। एक उत्तम मार्गदर्शक व त्यांच्याकडून मिळालेली मोलाची साथ याची जाण श्री बाबासाहेब माळी यांनी वारंवार निदर्शनास आणून दिली। माजी आमदार श्री विक्रमदादा सावंत यांचे निष्ठावान म्हणून ओळखले जाणारे श्री बाबासाहेब माळी यांनी दत्त नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून तालुकाभर आर्थिक जाळे पसरविले। दुष्काळी भागातील बेरोजगार तरुण सक्षमरित्या उभा राहावा याकरता सुबक अशा कर्जाचं नियोजन आखले व असंख्य बेरोजगारांना रोजगाराकरिता प्रेरित केले। याचाच भाग म्हणून ते सर्वसामान्यांच्या मनातील आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ओळखू लागले। आज या दत्त नागरी पतसंस्थेच्या इतर ठिकाणी ही शाखा उत्तमरित्या कार्यरत आहे। एका शेड्यूल बँकेप्रमाणे असणारी कार्यप्रणाली श्री दत्त नागरी पतसंस्थेमध्ये अंमलात आणून कोट्यावधी रुपयाचा उलाढाल व नफा यशस्वीरित्या करून दाखवण्यात श्री माळी यांना यश मिळाल्याचं दिसून येत आहे। निष्ठावान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री माळी यांना माजी आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांनी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीवर कार्य करण्याची संधी दिली। या संधीचं सोनं आपण सर्वसामान्य शेतकऱ्यांकरता करण्याचा संकल्प त्यांनी घेतला आहे। अशा संघर्ष जीवनातून आपल्या आयुष्याला कष्टानं व ध्येयानं पलटवणारे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माननीय श्री बाबासाहेब माळी म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आज अशा या कर्तबगार व मनमिळाऊ संयमी व्यक्तीला लोकशाही महाराष्ट्र न्यूज कडून जन्मदिनाच्या मंगलमय शुभेच्छा। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।